काल जो अर्थसंकल्प सादर झालेला आहे त्यावर आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे पाटील आणि शेतकरी बांधव आहेत. तरी काल जो अर्थसंकल्प सादर झालेला आहे त्यावर आपली पहिली प्रतिक्रिया काय? कालच्या अर्थसंकल्पाचं एकच सार निघतंय की नोकरशहांना पायघड्या टाकणारा कालचा अर्थसंकल्प आहे. नोकरदार वर्गाला करामध्ये भरपूर सवलत दिली, परंतु सर्वसामान्य शेतकऱ्याचं काय? कृषी प्रधान असलेल्या भारत देशामध्ये शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवून अर्थसंकल्प सादर व्हायला पाहिजे. ज्या नोकरदारांना कर सवलती दिल्या तशाच शेतकऱ्यांना जीएसटीतून कर सवलती देणं गरजेच्या होत्या. शेती निविष्ठावर जे काय जीएसटी लागतोय तो शून्य असायला पाहिजे होता, परंतु अर्थमंत्री महोदयांनी याच्यावर चिकार शब्दही काढलेला नाही. जीएसटीचा जो स्लॅब आहे तो रिस्ट्रक्चर होण्याची आवश्यकता होती, मात्र तसं झालेलं नाही. तसेच शेती उद्योगातल्या अनेक सवलती या वाढवणं गरजेच्या होत्या, त्या वाढवलेल्या नाहीत. शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा आहे, कर्ज वाढीची नाही. काल कर्ज वाढीची केंद्र सरकारने घोषणा केली. 3 लाखाचं कर्ज आता 5 लाखापर्यंत मिळणार आहे, परंतु आम्हाला 5 लाख आणि 3 लाख नाही तर आम्हाला संपूर्ण कर्जमुक्ती पाहिजे, ही आमची अपेक्षा असताना केंद्राने भलतंच काही शेतकऱ्यांना देऊ केलंय, त्याचा आम्ही निषेध करतोय. त्यात पुन्हा एक जीएसटीचा आहे, 6% 30% जीएसटी वाढलेली, त्याबद्दल काय मत आहे? तेच म्हणतोय की जीएसटी मध्ये स्लॅब चेंज होणं गरजेचे होते. कृषी निविष्ठावर 6% 24% आणि 28% पर्यंत टॅक्स लावला जातो, तर तो टॅक्स गब्बरसिक टॅक्स 0 करणं गरजेचं होतं, परंतु तसं होताना दिसलं नाही. कराच्या रूपाने जीएसटीच्या रूपाने पैसा गोळा करायचा आणि नोकरशहाला कर सवलती देऊन त्यांना पायघड्या टाकण्याचा आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसणारा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पावर शेतकरी नाराज आहेत. पुढील 2 आठवड्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे, त्यावर आपली अपेक्षा काय? राज्य सरकारने, महायुती सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी घोषणा केली होती की आम्ही शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करू. त्याच आश्वासनाची पूर्तता या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणं गरजेचे आहे. त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा. शेतकऱ्यांनी त्यांच्या या आश्वासनाला भरभरून साथ देत महायुती सरकारला मोठं मतदान केलं. आता त्यांनी ते आश्वासन पूर्ण करावं, ही राज्य सरकारकडून सर्वसामान्य शेतकऱ्याची अपेक्षा आहे. आपण एक शेतकरी म्हणून या अर्थसंकल्पाकडे कसं बघता? आता कसं बघायला काय हो, जसं आम्ही शेतकरी तर आहेच ना. मग शेतकऱ्याला तुम्ही काय म्हणले, जसं फडणवीस साहेब कावा आम्हाला तुम्ही निवडून द्या, आम्हाला सत्ता द्या, आम्ही तुमचं सातबारा कोरा करू. मग त्यांनी करायला पाहिजे ना. आता त्याच्या ध्यानात नसलं तर कानात सांगा लागेल. त्यांनी काहीतरी हे करायला पाहिजे, ध्यानात नाही का त्याच्या. अजितदादा काय म्हणले, का आम्ही शेतकऱ्याचं पूर्ण कर्ज माफ करू. मग हे त्याच्या ध्यानात नाही का, यावं का कानात सांगायला तिथं. तुम्ही म्हणले या तर आम्ही येऊ, असं आमचं म्हणणं आहे. जास्त काय आम्हाला हे आशा नाही तुमची, पण जे म्हणलं ते करावा. तुमचे 5 वर्ष जायचे अजून पुढे आमच्याच हातात आहे. मग तुम्ही काय करायचं तर तुमच्या सांगितलेलं ध्यानात का नाही, म्हणजे काय करायचंय तुम्हाला. नोकरीवाल्याला एवढा पन्हाळा असतो पैशाचा, महिन्यालाच शेतकऱ्याला वर्षात भेटत. ते का दर महिन्याला भेटतं का, वर्षात एकदा भेटतं. अशी आमची नम्र विनंती आहे, त्याने आमचा सातबारा कोरा करावा. महायुती सरकारने लाडकी बहीण 3100 रुपये आणि कर्जमाफी सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. हे अर्थसंकल्पात हे आश्वासन पूर्ण होणार? त्यांच्या हातात आहे, होणार का नाही. त्यांनी जर केलं तर होऊ शकतं. आपण एक युवा शेतकरी म्हणून या अर्थसंकल्पाकडे कसे बघणार? काल जो केंद्राने अर्थसंकल्प सादर केला, याच्यात मी सर्वप्रथम याचा निषेध करतो. शेतकऱ्याला ज्या सुविधा पाहिजे होत्या त्या सुविधाच नाही. पहिलं आम्ही काल धरणे आंदोलन केलं होतं जालना जिल्हा कलेक्टर ऑफिस समोर. आमची कालची जी मागणी होती ही सरसकट कर्जमाफी. ती सरसकट कर्जमाफी शासनाने तर केलीच नाही, पण उर्वरित 6% जीएसटी होती ते 30% घेतली. आणि खताचे दर जे वाढलेले ते खताचे दर वाढले. आम्ही खताच्या दरवाढीचा मुद्दा पण उचलला होता. खताच्या दरवाढीचा मुद्दा असा होता तर कमी करावेत, तर शासनाने त्याच्यावर बी काही घेतलं नाही. आणि दुसरा मुद्दा असा आहे की जो अर्थसंकल्प सादर झालेला आहे, या अर्थसंकल्पातून शेतकऱ्याला काय मिळालं, तर शेतकऱ्याला फक्त इथे 0 ते 0% मिळालेलं, याच्यात काहीच मिळालं. यात अर्थसंकल्प म्हणजे शेतकऱ्यासाठी निष्कृष्ट दर्जाचा आहे. शेतकऱ्याला आता तुम्ही कापूसाचा जो हमी भाव पाहिला तर 7400 ते 7300 यापर्यंत, पण शेतकऱ्याचा कापूस विकतो फक्त 7100 रुपये. तर आम्हाला असं या अंतर्गत सांगायचं आहे की शासनानं
1000 रुपये अनुदान दिलं पाहिजे आम्हाला. अर्थसंकल्प सादर झालेला आहे, पण प्रत्येक शेतकरी म्हणतो की अर्थसंकल्पामध्ये पूर्णपणे 0% आम्हाला फायदा आहे. त्याबद्दल आपलं मत काय आहे? आपलं मत असं आहे की आपला नारा आहे जय जवान जय किसान. जय किसान आहे. जय जवानला काय मिळतं आणि जय किसानला काय मिळतं? जय जवानला काय मिळालं सांगा. आज खताचे भाव कुठे गेले? खताच्या भावाकडे कोणाचं लक्ष नाही. बाकी मूल हे जे आपल्या ज्या धान्याची मूलभूत किंमत आहे त्याच्यापेक्षा 1000 रुपये 1500 रुपये 2000 रुपये कमी विकत आहे. काय करतो अर्थसंकल्प? हे ह्या सरकारचा अजिबात कुठल्याही शेतकऱ्याकडे कुठल्याही याचं लक्ष नाही. आणि हे अजिबात शेतकऱ्याकडे पाहायचं त्यांच्यावर धारणा नाही राहिलेली. फक्त ते त्यांचं कसं काय नोकरदाराला पाहतात आणि पुन्हा त्यांच्यावाले जे स्वतःचे जे हे मानधन कसं पटकन हे केलं जातं, वाढवलं जातं. आम्ही शेतकऱ्याकडे पाहतच नाही. ते आता मूलभूत शेतकऱ्याचा खरा मेन मुद्दा शेतकऱ्याचा आहे. शेतकऱ्यापासून सगळे म्हणजे हे होते आणि त्याच्यात ते जर शेतकऱ्याकडे नाही लक्ष दिलं तर कसं व्हायचं मग अशाने?